थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी सगळ्यात आधी मुलींकरता शाळा सुरू केली आणि महात्मा फुलेंनी त्याचं अनुकरण केलं असं मोठं विधान केलं उदयनराजे भोसले यांनी। थोरले प्रतापसिंह महाराजांनी आपल्या राजवाड्यामध्ये शाळा सुरू केली होती असं उदयनराजे म्हणाले। आज महात्मा फुलेंची जयंती या निमित्त पुण्यातील कार्यक्रमात उदयनराजेंनी हजेरी लावली। याच कार्यक्रमानंतर उदयनराजे यांनी हा दावा केलाय। दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली। उदयनराजे बोले आता वो राजा है, हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई। पण मला एक माहिती आहे, पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते, पण ते राजवाड्यातील राजघराण्यातील मुलांना सार्वजनिकरित्या नाही। आणि 1 जानेवारी त्याच्या अगोदर 1 जानेवारी 1948ला महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांची पहिली मुलींची शाळा निर्माण झाली। विनाकारण फोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे। उद्या